अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांनी शरद पवारांच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली आणि त्यामुळे आणखी एक पुतण्या अजित पवारांना राजकीय आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। पाहूयात। दादांना आणखी एका पुतण्याचं आव्हान। युगेंद्र पवारांचा आजोबांना पाठिंबा। पवार कुटुंबात भाऊबंदकी शिगेला। उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर आता आणखी एका पुतण्याचं आव्हान उभं ठाकलंय। युगेंद्र पवार हे आजोबा शरद पवारांच्या पक्षात दाखल झाले। युगेंद्र हे अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत। त्यामुळेच युगेंद्र पवारांच्या या प्रवेशाला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। ढोल ताशाच्या गजरात युगेंद्र यांचं पक्ष कार्यालयात स्वागत करण्यात आलं। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती। मी त्यांना खूप खूप रिस्पेक्ट करतो। आता तुम्ही सगळे पण मला खूप पूर्वीपासून ओळखता आणि त्यांच्याबद्दल म्हणजे मी काय बोलू शकत नाही। मी खूप छोटा आहे त्यांच्याबद्दल काय बोलायला, पण त्यांनी ते माझ्याबद्दल असं बोलले हे मला खूप चांगलं वाटलं। माझ्यामध्ये खूप ऊर्जा आली आणि साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तसं। रोहित पवारांपाठोपाठ आता आणखी एका नातवानं आजोबा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। तर युगेंद्र पवारांच्या या राजकीय निर्णयाचं आजोबा शरद पवारांनी स्वागत केलंय। कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं मत व्यक्त करायचं कारण काय? कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे। युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत। तसंच ते शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत। बारामती आणि इंदापूर तालुक्यात शरयू संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम चालवले जातात। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर युगेंद्र पवारांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली होती। तेव्हापासून युगेंद्र पवारांच्या राजकीय प्रवेशाविषयी चर्चा सुरू होती। हा विचार हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये घडलेला विचार आहे असं माझं मत आहे। गेल्या वर्षी अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। त्या फुटीत पक्षातील बहुतेक आमदारांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं। मात्र काही निवडक आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली नाही। त्यामध्ये रोहित पवारही आहेत। त्यांनी काका अजित पवारांऐवजी आजोबा शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला। लोकसभा निवडणूक तोंडावर असून सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार उभा करणार असल्याचं अजित पवारांनी यापूर्वीच जाहीर केलंय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते। अशातच युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या पक्षात दाखल झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील राजकीय भाऊबंदकी पाहायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।